राज्यामध्ये आजही अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झालाय। ऐन मे महिन्यात ठिकठिकाणी पाऊस होतोय, त्यामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय। मात्र कापणीला आलेल्या पिकांचं नुकसान होतंय, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। तळ कोकणात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला। दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, तर सलग चौथ्या दिवशी गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। कापणीला आलेलं धान पीक आणि मका पिकाचं प्रचंड नुकसान झालं। तिकडे लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरासह तालुक्यात संध्याकाळी पाऊस झाला। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे। नागपूरमध्ये देखील जोरदार पाऊस पडलाय। आता बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापुरात एका लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे। गोष्ट एका पावसातल्या लग्नाची आहे। कोल्हापूरच्या कागल तालुक्यातल्या हसूर खुर्दमध्ये वैष्णवी आणि विक्रम यांच्या लग्नाची जोरदार तयारी करण्यात आली। पाहुणे मंडळी लग्न मंडपात जमली, मात्र त्याचवेळी जोरदार वादळी पाऊस झाला। सोसाट्याचा वारा इतका होता की सर्व लग्न मंडप काही क्षणातच उद्ध्वस्त झाला, पण गावकऱ्यांनी काही हार मानली नाही। पाऊस थांबला आणि सजावट करणाऱ्या तरुणांपासून सर्व गावकऱ्यांनी लग्नाचा मंडप पुन्हा एकदा उभा केला आणि सनई चौघड्यात वैष्णवी आणि विक्रमचा विवाह सोहळा संपन्न झाला। या प्रसंगामुळे एक गोष्ट साध्य होतीये की गावकऱ्यांच्या एकीमुळे निसर्गावर देखील मात करण्याची ताकद दिसून येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।